कधी होऊ नये सगळ्या फुकटांच्याच गाठी. अहो आम्ही डबात शिरलो की बाकडा रिकामा आणि संडासात गर्दी. रेल्वेत संडास असतात कशासाठी? तर असल्या बिगर तिकीटवाल्या फुकटांना लपण्यासाठी. अहो काय काय लोक तर आम्ही आल्यावर चक्क झोपतात, घोरतात, उठत नाहीत. मग समजून घ्यायचं एकतर हा फुकटा नाही तर रिझर्वेशन नसताना रेल्वेत बसलेला. हो काय काय लोक तर असे भेटतात काय विचारू नका. एक भैर म्हातारं भेटलो होतं. मी म्हटलं तिकीट. ते म्हणते कॅट कॅट. नाही काढले कॅट कॅट. ऐकू येत नाही का? बायको कोणाचे बायको येत नाही? बायको नाही ते घरे बसली एकटा चालू काय म्हातारे सातारे आलं का? शेवटी मी त्या म्हाताऱ्याचा नादच सोडून दिला. पुढे एक मंत्री भेटला. मी म्हटलं तिकीट. तेच मागायला चालू दिले. अहो तिकीट दाखवा. अरे मला मिळत नाहीये तुला कुठून देऊ? तिकीट नाही रेल्वेचं तिकीट. रेल्वे मंत्रीच होणार आहे मी. तोंडात साखर पडो तुझ्या. साखरेच्या नंतर बघू आधी तिकीट दाखवा मला. माझ्याकडे तिकीट मागतोस होय? वा माझ्यासारख्यालाही सोडत नाहीस वाटतं तू. अशा जबाबदार टीसींमुळेच आज भारतीय रेल्वे वेगात धावतीये. पण सारखं सारखं तिकीट मागायचं नाही. नाहीतर लोकांना रेल्वे विषयी ममता वाटणार नाही. अशी आमची नोकरी. आता इतकी सवय झाली आहे की सुट्टीच्या दिवशी घरी असलो तरी या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून या खोलीत फिरतच असतो. आणि बायको दिसली की तिलाच विचारतो तिकीट तिकीट.